गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी रूप पाहताल जरी रूप पाहताल जरी रूप पाहताल जरी रूप पाहताल जरी सुख गावे ओ जरी सुख गावे ओ जरी जरी तुम्हा
मानसी देहाचा भरवसा मानसी देहाचा भरवसा केव्हा जाईल न कळे कैसा केव्हा जाईल न कळे कैसा भरत महाराज हरिभक्त दादा महाराज मामा मानसी देहाचा भरवसा मानी देहाचा भरवसा मानसी देहाचा भरवसा मानसी देहाचा मानसी देहा
महाराज की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय।
मानिसी भरवसा देहाचा, मानिसी देहाचा भरवसा, केव्हा जाईल न कळे कैसा. सार्थक कराहू देहाचे, सार्थक कराहू काही, जेणे हरी जोडे पायी. धन संपत्ती, धन संपत्ती पाही, ही तो ठाई. सार्थक कराहू काही, सार्थक कराहू काही, जेणे हरी जोडीला पायी. शरण रिघा पंढरी राया, शरण रिघा पंढरी राया, सेना न्हावी लागे पाया. सार्थक कराहू काही, सार्थक कराहू काही, जेणे हरी जोडी पायी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संताची कृतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. कायमा जीवाने मानेल संतासी, कायमा जीवाने मानेल संतासी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं मुरारिवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं शरण शरणार्मंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास सुकटा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका मै बापा. किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो हा सर्वांना परिहार माहिती आहे. तरी पण आता ती मोबाईल मध्ये गोष्ट राहू दे, काय हरकत नाही. चिरंजीव ऋषिकेश संतोष आढाव या महात्म्याला जाऊन आज 365 दिवसाचा प्रवास पूर्ण झाला. आणि शास्त्रामध्ये 365 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर म्हणजे इयलोकीचा प्रकार, हा मृत्यू लोकीचा हा शेवटचा दिवस असल्या कारणानं आपल्या शास्त्रामध्ये वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी करत असतो. यानंतर त्या जीवाला इयलोकीच्या या जगामधून स्थूल देहानं सूक्ष्म देहानं या ठिकाणी जाऊन त्याला पुढचा परतीचा प्रवास सुरू होतो. म्हणून त्यांची कृतज्ञता म्हणून हा आपण छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही सेवा दिली. आढाव परिवाराचे संतोष महाराजांचे लाख लाख धन्यवाद. आईबाप तुम्ही सर्व गुणीजन महात्मे या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित आहे.
मृदंग सम्राट असतील, आमचे हार्मोनियम वादक असतील, तुम्ही सर्व नातेवाईक आप्तिष्ट मंडळी आणि श्री सोमेश्वर मंडप साऊंड सिस्टीम पळसखेडा, तुम्हाला सुद्धा नमस्कार आहे. तुम्ही एक दोन कार्यक्रम वाजले माझे बाबुळ खेड्याला. हा विठाल हा विठाल. मला सुद्धा भगवान परमात्मा चांगली कृपा करू. म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम संपलेला आहे. विठवरूक नाही घ्यायला काहीच हरकत नाही, पण चला हरकत नाही. तुम्ही जिथपर्यंत म्हणशाल तुमची जेवढी काय कायची कॅपॅसिटी आहे, थांबाची कॅपॅसिटी आहे, तिथपर्यंत मला सांगा. ज्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही म्हणशाल त्यावेळेला आपण विठोबारूक माई ज्ञानेश्वर माऊली करून टाकू माय बाप. म्हणून या आढव परिवाराला भरपूर शोकाकुल आहे, एवढ्याचे नाव घेत नाही. एवढ्याच नाव घेतलं तर तुमचं पानिपत होऊन जाईल, आणि मी इतक्या लांब उठत बसत घर पुसत आलो तर महापानिपत होईल. येऊन काही फायदा का गई तो का नाही आलाय तो कुछ भी नाही, असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून मायबाप तासाभराच्या वातावरणामध्ये तुम्हा मायबापांना काहीतरी हिताचा उपदेश व्हावा, काहीतरी हे आयोजन केलेलं आहे. या आयोजनामागाचा हेतू जो आहे ना, कार्यक्रम ऋषिकेश गेला याच्यासाठी आहे का जे राहिले त्याच्यासाठी? कसं आहे, जे गेले त्याच्यासाठी का? त्याला काही करता येईल का आता? नाही. जे राहिलेले त्याच्या करता कीर्तन विठाला विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्याशी मी करता घेतलेला अभंग सेना महाराजांचा 4 चरणाचा असून तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो, आयुष्याच्या आयुष्य कल्पापर्यंत अनंत जन्मापासून ज्याच्या करता अट्टहास तुम्ही आम्ही करतो आहोत मायबाप. जरा बारीक कीर्तन आहे का? ज्याच्या करता अट्टहास करतो आहे, ज्याच्या करता अख्खी जिंदगी बर्बाद केली. नाही 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 नाही, 84 लाख योनी घासून घासून पुन्हा माणसाचा जन्माला आला, आणि पुन्हा 84 लाख योनीला धकला, आणि पुन्हा माणसाच्या पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. अरे अनंत जन्मापासून जन्माना आम्हाला येत आहोत. अरे मायबाप किती दिवस राडा करायचा, किती दिवस करायचा? आल्यानंतर काहीतरी सार्थकता असली पाहिजे का नको? कशा करता जन्माला आलो, करायचं काय, आणि इथून घेऊन जायचं काय, याचा जर माणसाच्या जन्माला येऊन विचार नसन केला तर आपल्यापेक्षा ते बरी आहे. मी कोण करावा विचार, आहे मी कोण करावा विचार, बरे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ओ बरे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी कोण करावा विचार. कोण आहोत आपण, आणि त्याची ओळख करायची. तुम्ही आम्ही त्याची ओळख न करता जर गेलो मायबाप, बर का, जर आपण त्याची ओळख नाही करून घेतली, माणसाच्या जन्माला येऊन जर आपण त्याची ओळख नाही केली, कुणाचं काय जाणार आहे? कुणाचं काही जाऊ शकत नाही. ज्याचा हात मोडला त्याच्या गळ्यात पडतो, पण साधू संतांना तुमचा आमचा कळवाळा येत असतो. तुम्ही आम्ही लाख मुलं माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. म्हणून ते सांगतात, मानिसी देहाचा भरवसा. अरे ज्याचा भरवसा तू मानतोय, मुळात ती गोष्ट तुझी नाहीये. ज्या गोष्टीचा तुला भरवसा आहे, मुळात ती गोष्ट तुझी नाहीये. आणि जी गोष्ट आपली नाही तिचा विचार माणूस करत नाही. करतो काय? शेजाऱ्याच्या जमिनीत लय गवतड झालं, विचार करतो कधी? नाही नाही नाही, आपल्या वावरात लय गवतड झालं याचा विचार करतो. बरोबर आहे की नाही? अरे जी गोष्ट आपण नाही आहे त्या गोष्टीच्या तुम्ही आम्ही नादी लागलो मायबाप. आणि तेवढं आवरण दूर करायचं काम संत करत असतात. केव्हा जाईल न कळे कैसा, कधी जाईल सांगता येईल का? काही गॅरंटी आहे का? भगवान परमात्म्यानं निदान शिक्के मारून तरी पाठवलं पाहिजे होतं. ढोरायचे दाखले काढून राहिले की तुम्ही? आता ढोरायचे दाखले काढते की नाही? त्याच्या कानाला बेळ मारेल पाहिजे. बेळ काय मारेल ते? मारेल इकडे शिल. हा काय ते
यायला पासिंग करेल देवाना, गाड्याला पासिंग आहे, माणसाची पासिंगच माहित नाही करून महाराज. कधी जाईल याचा भरवसा आहे का? नाही ना. काही शिक्का मारून आलो काय मी मर नाही सकता असा कोणी झाला नाही या सृष्टीमध्ये मायबाप. म्हणून यात कधी जाईल याचा भरवसा नाही मायबाप. म्हणून काय करा, सेना महाराज सांगतात, अरे सार्थक करा हो काही. आलो ना, गेले ना 5-50 निघून, कोणाचे 5 गेले, कोणाचे 10 गेले, कोणाचे 50 गेले, काही आता काड्या गुरु व्हायच्या मार्गावर आल्या, त्यांना हरकत नाही ना. पण मायबाप सार्थक करून घ्या बरं. खूप सोपा परमार्थ आहे, खूप सोपा भगवान परमात्मा आहे. आणि या देहाची आसक्ती जायला सोपं वर्म साधू संतांना सांगितलेलं आहे. म्हणून सेना महाराज सांगतात, सार्थक करा हो काही जेने हरी जोडे पायी. अरे ज्या गोष्टींना भगवंत जोडल, ज्या गोष्टींना या देहात असलेला भगवान परमात्माची तुम्हाला आम्हाला ओळख होणार आहे ना, त्या गोष्टीचं सार्थक करा, त्या गोष्टीला जाणून घ्या. बायका पोरं पोसाना कोण नाही म्हणतंय, भावकीपेक्षा टेचित संसार करा, पण देव ओळखून करा, आपली जाणीव करून करा संसार, म्हणजे पुन्हा फजिती होणार नाही. ज्याच्या तुम्ही आम्ही नादी लागलो ती जी धन संपत्ती ना, बघा सेना मला सांगता धन संपत्ती पायी. अरे बघा ना, जी धन संपत्ती आतापर्यंत रतन टाटा होऊन गेला भारतामध्ये, नंबर 1 चा श्रीमंत माणूस झाला. 2-4 कोटी द्यायला पाहिजे खालून द्यायला. वर जरा टोले बसणार नाही का, ते म्हणणार आहे तू भारतातला लय नंबर 1 होता, वर टोले बसणार नाही का? बसणारच आहे. कोणी का असणार, राजा हो या रंक हो, फकीर हो या संन्यासी हो, अरे कोणी जरी असला तर त्याला रट्टे तिथे रट्टे. तुम्हाला आम्हाला माहित नाही, भगवंताना थोडं मेमरी कार्ड खालचं वर द्यायला पाहिजे. हा, जे गेले ना त्याला थोडं मेमरी कार्ड खालचं द्यायला पाहिजे. कसे रट्टे भेटा वर, पण ते माहित नाही. शास्त्राला माहिती आहे, संताला माहित आहे वर काय हाल होतात. म्हणून ते सांगतात का जन्माचं येऊन काहीतरी सार्थक करावर का. हा, उन्हातली मंडळी थोडी पुढे सरका ना, सावलीला या ना, थंडी वाजू राहिली. बरं आहे, विठाला विठाला विठाला. धन संपत्ती पाही ही तो राहील ठाई. इथंच राहणार आहे माय बाप. ते ज्याच्याकरता ही पुंजी जमा केली ना, ज्याच्याकरता रात्रंदिवस ढास केला ना, ज्याच्याकरता आयुष्याचं म्हातारं केलं ना, ती गोष्ट इथंच राहणार आहे माय बाप. या देहाला सुद्धा लय नट्टापट्टा केला ना, या देहाचे लय लाड पुरवले ना, हो खाएंगे पिएंगे ऐश करेंगे, वा इतकं लाड या देहाचे केले ना, तरी पण हा देह सुद्धा आपला नाही. आता ईद मध्ये कधी आवडीत का नको, आपल्याला घरी जायचं, हे राहील मक्का गोळा करायची, राहिलेला काडी लावून द्यायची, रान तयार करायचं. मग हे कोणाचं नाही, घरी जाऊन काय करायचं. स्मशान वैराग्य येत आहे माणसाला बरं का. हा, काय खरं नाही, काय सांग यायचंय, मग घेतो काय 2.5 मीटर घालून. स्मशान वैराग्य काही कामाचं नाही मायबाप जीवनामध्ये. हो, शरण हरिगा पंढरी राया. अरे काय करा, देहाला आले ना, देहाचा हेतूच एक आहे, देहाचं महत्वच एक आहे का देवे दिला देव भजना गोमटा. अरे त्या भगवंताचं भजन करण्याकरता तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. देह मी नसून आत्मा मी आहे, एवढी ओळख आपल्याला करायची आहे. शरण हरिगा पंढरी राया मन सेना न्हावी लागे पाया. सेना महाराज सांगतात तुमच्या पायाला लागतो मायबाप, तुमचे दर्शन करतो, पाय पडतो तुमचं, पण जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. जर सार्थक नाही केलं, त्या हरीची प्राप्ती, त्या भगवंताची जर ओळख नाही केली ना मायबाप, पुन्हा फजिती होऊ नये एवढ्या करता सेना महाराज तुम्हाला आम्हाला जागृत करतात. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मायमात ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. कीर्तन खूप ऐकतो, जन्माला आल्यापासून कीर्तन आहे बाबा. हा, धकल्यावर बी कीर्तन आहे, धकल्यानंतर वर्ष श्राद्धाला बी कीर्तन आहे. सांगणाऱ्याच्या डोक्यात ताळा लागा ना, आणि ऐकणाऱ्याचा तर लागा ना, त्याच्या काळच गुरु व्हायले. ज्याला याच्यातलं काही कळत आहे बाबा. हा, तुमच्या गावात 4-5 वर्षापूर्वी येल होतं मी. हा, 4-5 वर्षापूर्वी लागली होती, मध्ये सगळ्या काड्या गुल झाल्या, हरकत नाही. पण संताचं काम संतांना सोडायचं नसतं. जगाला पटत नाही खरा परमार्थ. हो,
रात्री ज्ञानोबा माऊलीच्या सोहळ्यातून येले मी इथं बरं का. हा लाखानं रीग लागली बरं का तिथं. हा होते तर तुकड्या करता मौती केल्या आम्ही. बोललं का लय राग येतोय लोकांना. आता ज्ञानोबारायाच्या जीवावर आम्ही लय उड्या मारायलो. आबा बाबा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. अरे आता का वत्याचे नाव त्यांची त्याचे पित्र म्हातार तुकड्या करता मेलय. म्हातार तुकड्या करता मेलय आणि दहाव्याला इंदुरी कर. म्हातार म्हणून थांब बेट्या तू दम तर खरीदार सांग. बुंदीच्या लाडूचं दाव बाई म्हाताऱ्याला. अनाडी दुनिया बजान बिना कैसे तरियो. अनाडी दुनिया बजान बिना कैसे तरियो. जिते बाप को रोटी न देवे मरे बाद बचताए. मुठभर चावल छत पर फेंके कौवा बाप बनाए. अनाड़ी दुनिया बजान बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया बजान बिना कैसे तरियो. समाज कानसेन झाला. समाजाला उद्धाराची गरज नाही राहिलेली आहे. नाही 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 आम्हाला बी आयची तिथीवर पाहिजेचा उद्धार करायचा आहे. गावाचं गोळा करायचं लोकांना वाटत घेणं काय. आम्हाला आयोजन करणाऱ्याच्या टकुऱ्यात सुद्धा गावाचा उद्धार व्हावा, गावाचा विकास व्हावा, कुणाच्या टकुऱ्यात नाही. जन्माला आलो बघा ज्ञानोबराय काय सांगतात. ना तरी असतो पैसे अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार जगी. 14 वर्षाचा बच्चा सांगायलाय आम्हाला. काय काय आमच्या टकुऱ्यात उतरू नये. आम्हाला खालून वरून डिग्र्या लागल्या. उलट्या ज्ञानेश्वरी आमच्या पाठी आमच्या डोक्यात उतरू नये का. 14 वर्षाच्या लेकराची भाषा आहे. 14 वर्षाच्या लेकराला कळलं नाही मरावं कसं. आमच्या दिवसात 3-3 कीर्तन करू राहिलो. 3-3 तारखी आम्हाला दिवसात. तू ही 1 तारीख दुसऱ्याला घ्यावा लागणार आहे. तू विसरून गेला. विठाला विठाला. ज्ञानोबराय सांगतात जसा ना तरी असतो अपैसे. सूर्य उगवला उगवला म्हणजे तो मावळतीला जाणार आहे. हे मी म्हणल्यावर का ऐ नगद्या मी म्हणल्यावर जाईन का तो. जसा सूर्य उगवला मध्यान्हाला आला तो अस्ताला जाणार आहे. तसा तुम्ही आम्ही ज्या अर्थी जन्माला आलो ना बघा बर का. आमचे कीर्तन चांगल्या चांगल्याला झोंबती. नाही जरी मिळाले तर आम्ही काही तुक्कड बाबू नाही. नाही 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 नाही. आम्हाला जर तारखेने मिळाल्या तर आम्ही काही उपाशी मारणार नाही. आमचं लई टेचे चालू आहे. आम्हाला काही घेणं नाही कोणाशी. आमचं लई मजेत चालू आहे. ना तरी असतो अपैसे अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जसा सूर्य उगवला म्हणजे तो मावळणार हे सिद्धांत आहे. तसा तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणजे मरणार निश्चित आहे. वर्ग झालंय. 1.25 किलो पेढे आणले मारुतीला ठेवले गावात वाटले. काय आला काय म्हणून वर्ग झालं. अरे पोरग झालं म्हणून नाही वाटलं तुला. काडी लावायला माणूस तयार केला तो. बरोबर आहे का नाही. काडी कोण लावताय शेजारी. तो काडी लावायला माणूस तयार केला. हे तुझ्या टकुऱ्यात नाही. वंशाला दिवा लागत पाणी पाजायला नाही. तो काडी लावायला मेल्यावर काय पाणी पाहिजे. तो त्याला जिवंत पाणी. तुम्हाला जर पाणी नाही पाजलं तर मेल्यावर काय पाणी पाजणार आहे तुम्हाला. कोणाला मड्याला पाणी पाजतात काय. आत्मा गेलेल्या ज्या जीवाचा आत्मा निघून गेला त्या जीवाला बेसलेरीची बाटल वाता बरं ते ढोसीत काय नाही ना. मग पाणी कोणाला पाहिजे. देह जाणार जाणार यासी काळा बखाणार. देह जाणार जाणार यासी काळा बखाणार. त्याच्या नादी लागलोय.
जे राहणार आहे ते ओळखीचं केलं नाही. ज्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखिले, त्याला नाही ओळखिले, त्याला नाही ओळखिले. आणि तुला पैदा केले, त्याला नाही ओळखिले, त्याला नाही ओळखिले, त्याला नाही बोलो कायला भ्रम आहे, बोलो कायला. तुमचं सोडून द्या हो. तुम्ही सामान्य माणसं आहे, तुम्हाला याच्यातलं क म्हणता फळ कळत नाही तुम्हाला. पण ज्याला कळत आहे त्याच्या तरी टकुऱ्यात असावा का नसावा का नाही. मंदिर बांधी द्या का नाही गावात, बांधी द्या का नाही. मंदिर कोणा बांधलं, तुम्ही इडच आहे ना, तुम्हाला ऐकू येऊ राहिलं ना मी काय भुकू राहिलो. तर मंदिर कोणा बांधलं, मिस्त्रीनं, माणसानं. मिस्त्री म्हणजे माणूसच, माणसानं बांधलं बरोबर. मंदिर माणसानं बांधलंय. कळस कोणा बांधला, माणसानं बरोबर. बसवला कोणा, रंग कोणा दिला, जी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली ती मूर्ती कोणा बनवली, माणसानं बरोबर. दर्शनाला कोण जातो, माणूसच जातो. हे सारं माणसानं तयार केलंय बरोबर आहे ना. मला कोणा निर्माण केलं, ज्यानं निर्माण केलं त्याला ओळखीचं करतो का. ज्यानं मला पैदा केलं त्याला मी ओळखलं का नाही. अरे हे माणसानं तयार केलं आणि तिथं माणूस जाऊन डोकं टेकितो. जाऊ नये या मताचा नाही, मी काही पाकिस्तानातून नाहीये. जाऊ नये या मताचा मी माणूस नाही. अरे पण जे माणसानं तयार केलंय, ज्यानं तयार केलं त्याला कोणा तयार केलं याचा डोक्यात विचार यायला पाहिजे का नको. मला ज्यानं निर्माण केलंय आपली वळे नाही बोलवत त्याला कळत आहे पण वळत नाही त्याला. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका, तयाचे भजन चुकू नका. ऐकावी ऐकावी एक नारायण, ज्यानं मला निर्माण केलं ना हो त्याला ओळखीचं करायचं. आणि माणसालाच कळतं बरं का ते, माणसालाच कळत, इतराला कळत. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. नाही 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 तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी. त्यांना कळतं का माय बाप, त्यांना कळू शकत नाही. माणसाला कळायसारखं आहे पण माणसासारखी यंगरट जात जगात कोणती नाही. भारतात नाही म्हणलं मी, जगात इतकी यंगरट जाते बाबा 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 मोडेल पण वाकणार नाही. इतकी यंगरट जात समजूनच घ्यायचं नाही. आला काय आला माहित नाही. येऊन करायचं काय, संग बोखंडी न्यायचं काय. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. मला तर असं वाटत किती चालू द्यावा पण काटा थांबवतो का आपल्याकरता. केले कर्म झाली तिची भोगा आली, उपजली मेले ऐसे किती. धनाने भूमो पश्वास्य गोष्टी, भार्याग्रहद्वारे जना स्मशाने. देहा चितायान परलोक मार्गे, कर्मानुगोगच्छते जीव एका. जे तुम्ही आम्ही कर आगा कर्मी जे उरावे. जे कर्म करशाल ना हो. भजनी लोक सुद्धा काळ्या पेश आणि बरं का बाबा संध्याकाळी राग येऊ नका देतो ना. मी पाहिलं बरं का, पाहिलं म्हणून मी इतका मी तळतळून पाहून बोलतो. काय वाचून काही काडी नाही लागली परमार्थाला, तू तिकडे जाऊन काडी लाव तुला. पण इथं परमार्थाला येऊन करून कोट जन्माचं पाप करू राहिला बरं का तू. तुला गिळायचं ना खुशाल माळ तोडून तिकडे दारू ढोसणं काही गरज नाही ना इथं मरायची तुला. रात्री भजनं म्हणायची एकादशीच्या द्वादशीला भाजी काढली बापानं ठेवला काय देव.
हरामी इकडे बोललं का तळतळ काय येते? अरे ज्याच्या जीवावर लाखाना लोक चालले ना ते आळंदी पंढरपुराला, अरे त्यांना हाडाची काढ एवढ्या करता केली. तुम्हाला आम्हाला कुठेतरी देव काढायला पाहिजे. नका देऊ तुमच्या नशिबात नाही, पण निदान माणसं तरी व्हा. पहिले बाबा तुमच्या काळामध्ये बरं होतंय, भजनाला बोलावं लागत नव्हतंय. बोलावं लागत होतं का? सोमवारी भजन होतं, गुरुवारी भजन होतं, शनिवारी भजन होतं, एकादशीला भजन होतं, चतुर्थीला भजन होतं, आणि चालू 9ला होत होतं माऊली. सकाळी 4 वाजे लोक चालत होतं. याला 10 ते 12 पर्यंत 4दा 4 घसाला येतो तरी म्हणता घ्या. आशाच्या मौतीला सुद्धा जायला नाही पाहिजे ठाळकऱ्याने. काही राम राहिला का? या काही गाजर येतं का? याला येतंय 2-4 राग. याला काही गाजर येत नाही बाबा. हे बी पाहून ऐकून शिकेले. याला काही गाजर येत नाही, पण असं राहत टेची. हा बाबा अरे का बरोबर मर झालं गाल बोट लावून राहिले तुम्ही. ज्यानं विठ्ठल मात्र घ्यावी त्यानं पथ्य सांभाळावी. नको घालून तुला काही घरी आले काय गुळ खोबरं घेऊन माळ घातलीच पाहिजे तो. काही गरज नाही ना. भक्षण केलं नाही पाहिजे, अपेपान केलं नाही पाहिजे. गोवा लोक सुद्धा ध्यानावर राहिलेलं नाही. आता कोरोनाच्या काळात कितीतरी महाराज लोकांना माळी तोडून टाकल्या. तुला काय विमान यायचंय की न्यायला? आता बेट्या थांब तू जर मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर 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 यमाचे किंकर पाहून झालं यमाचे किंकर पाहून झालं मारी ती जोडी किंकर पाऊस आला. तुला वाटतंय मला कोणी पाहत नाही? सकाळी शेंडीलो गंध राहतय, संध्याकाळी 10 पटाचा रस्ता पुरत नाही द्या. तुला वाटतंय, तुला भ्रम झालाय मला कोणी पाहत नाही. पण बर का लिहिणारा लय जबरदस्त आहे. तो कुठं जाय येड्या बाबळी जरी गेला ना त्याला माहिती किती अंधारात जाय घुसाऱ्यात जाय कुठं मरतो. त्याला माहिती बर का. हा विश्वाचा तो नियंता आहे. त्याला माहिती तू काय करतोय. म्हणून नको त्या गोष्टीच्या नादी माणसं लागली. आणि नको त्या गोष्टीच्या नादी लागल्यामुळं झालं काय मायबाप, तुम्हाला आम्हाला आपला विसर पडला. आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला नाही. कोणाला आहे या जगामध्ये ओळख? ज्याची ओळख त्याला कोणालाही सांगा बरं. आपली ओळख आपल्याला आहे का? आपण कोण आहे? सकाराम तुकाराम गणपत संपत आहे का? कोण आहोत आपण? कोण आहोत? सकाराम तुकाराम देहाला म्हणतात, मला नाही म्हणत. मी वासुदेव तत्वता कळो. अरे पावसाचे टावर छटाकावर आणले म्हणणारे न तडाला गेले, त्याच्या सुद्धा डोक्यात नाही मी वासुदेव तत्वता. ज्या वासुदेव झाला आपण म्हणतो नाही, आता कॅप्टन संपले बा, वासुदेव म्हणतो का नाही? माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे खरे, म्हणता माझे खरे, येतो संपत्ती केव्हा रे, येतो संपत्ती केव्हा रे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, म्हणणाऱ्याला सुद्धा कळाला. आम्ही आंधळे म्हणतो ना, आम्हीच आंधळी. काय ना आंधळा झाला, काय ना बैरा झाला, सांगितलं ना त्याच्यात.
मुका काय ना झाला, कळाला का नाही त्याच्यामध्ये? म्हणणाऱ्याला सुद्धा कळा ना, मुका झालो वाचा गेली. चिड म्हणतो आलं हे लई बेकार रे, यानाच भजन बंद पाड. अरे तू आताच म्हणला ना, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाल. म्हणाला का? म्हणाला. इकडे म्हणते ते नाना आहे ना, ते काही ध्यानावर नाही, ते काही स्वरात म्हणत नाही. तू तरी कोणता जोरात म्हणून राहिला? कळत नाही आम्हाला. आम्ही कोणाची निंदा करतोय आम्हाला कळत नाही, आम्ही कोणाचे दोष पाहतोय आम्हाला कळत नाही. कारण तुम्हाला आम्हाला भ्रम झाला. जे दिसतंय ते आपण आहे का, जे दिसत नाही ते आपण आहे? कसं आहे? रतंगाचार्य बिंदास राहायचं, काही चिंता करत नाही, मला काही कळत नाही, आडगात नऊ बघा, बिंदास राहायचं. काय म्हणत होते? जे दिसतंय, आता महाराज कोणी येत, ज्याला एक टांगी धोतर घालेली, फेटा घालेली, तो आहे का ज्याच्या मधून जो बोलू राहिला तो महाराज आहे? अवघड बाबा, तुम्ही असं काही विचारू राहील, बरोबर आहे की नाही? मग आता हे दिसतो तो बॉ आहे का जो बोलतो तो बॉ आहे? मग जो बोलतो तो दिसतो का? आता मी जे शब्द बोलू राहिलो ते शब्द तुम्हाला दिसू राहिले का? नाही म्हणायची ताकद आहे का? तसा देव दिसत नाही, देव दिसत नाही, पण देव जगामध्ये आहे. आणि देव कळावं असं वाटत असेल तर देहाचा भ्रम गेला पाहिजे. हो, हे पंचतत्वाची जी बॉडी आहे ना, ही पंचतत्वाची बॉडी पंचतत्वामध्ये जाणार आहे. देह मी नाही, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. अरे देह मी नाही हे म्हणायला आपल्याला काहीतरी रीत असेल का? नाही. तिळात तेल आहे, उसात साखर आहे, बरोबर आहे नाही? म्हणायची ताकद आहे का नाही? त्याला काय खाली मुंडकं वर पाय करावं लागत. काय करा? रीत आहे त्याला, रीत, बरोबर आहे का नाही? ज्या रीतीनं ज्या वेळेस आपण जाऊ त्यावेळेस ऊसातली साखर दिसल, तिळातलं तेल दिसल, दुधातलं तूप दिसल, पण रीतीनं ना. तुमचा चिचखेडा ह्या दिशेला मी धडकलो त्या दिशेला, मला शिवर बांगला लागला, वाकलं लागलं तिकडं, इकडे येईल का? चिचखेड्याला येईल का? मी इकडे येईल का? नाही ना. चुकली यावर मा फेरा पडे, चुकली यावर मा फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आत्मा में हा प्रश्न आहे. आत्मा स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. जसं घरामध्ये सासू डिपार्टमेंट स्वतंत्र असतंय, तिला काही कोणाचा निर्णय घ्यायची गरज आहे का? नाही. तसं परमात्मा डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. आणि तो परमात्मा जर तुम्हाला आम्हाला कळायचा असेल माय बाप, एक हरी आत्मा जीवा शिवा समा, हरी आत्मा जीवा शिवा समा, एक हरी आत्मा जीवा शिवा समा, एक हरी आत्मा जीवा शिवा समा, आया तू दुर्गा मन घाली मना, आया तू दुर्गा मन घाली मना, आया तू दुर्गा मन घाली मना. काही 4 वेद शास्त्र 18 पुराण नाही कळले तरी चालतील गोवा लोकायला सुद्धा, पण निदान 5 रुपयाचा हरिपाठ कळावा, टकुऱ्यात उतरावा त्याच्यावाल्या बोला लोकायच्या. हरिपाठ हरिपाठ पाठ आहे ना, असा पाठ आहे. एक हरी आत्मा सांगितला का नाही? एक नाम हरी, द्वैत नाम आणि अद्वैत कुसरी सारेच जाणे. अद्वैत कुसरी माय बाप, देह मी का आत्मा मी. आणि देहावरच ममत्व जाण्याकरता बघा ना, जी गोष्ट आपली नाही ती कळाय करता. जसं विचार करा ना माय बाप, अहो आम्ही बोललो का लय राग येते लोकायला,
एखाद्या माणसानं 2 एकर जमीन विकत घेतली. दृष्टांत ऐका बरं का. एखाद्या माणसानं 2 एकर जमीन विकत घेतली. अगदी धोत्राला गाठी मारू मारू, उपाशी राहू राहू, लोकांचे काबाड कष्ट करू करू 2 एकर जमीन विकत घेतली. एकुलतं एक कट्ट राहत आहे, पोटी जन्माला येत. आता ते जात आहे गावामध्ये, बसत आहे हाटिलीवर, ऊस ठेवा शापीत. माय बापान 2 एकर जमीन घेतली, माय बापान 2 एकर जमीन घेतली, माय बापान 2 एकर जमीन घेतली. बरोबर आहे का नाही? जमीन कोणा घेतली? मग वर्णन करायला घेतली का? 2 एकर आहे, हत्तीचं मस्तक आहे, काळपोटी जमीन आहे, पाण्याखालची जमीन आहे, बागायती जमीन आहे, 2 एकर जमीन. भुका करता का राबा करता? राबन कोण? तिथं भुकून 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 ते पिकन का? त्याच्या डोक्या एवढं गवतळ होईन का? नाही. साधू संतांना ग्रंथ कशा करता लिहिले? भुका करता का? भुका करता का राबा करता? राबन कोण? मा हे पाठ आहे, मा ते पाठ आहे, तू पाठ नीट कर. लोक ते पाठ करू नको, ते आहे ना ते सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला जो अनुभवाला येणार आहे ना, जे लिहून ठेवलेले सिद्धांत आहे ना, ते अनुभव या करता ते काय आहे? पुरावे. पुरावे. जसं एखाद्याकडून गुन्हा झाला ना, एखाद्याकडून गुन्हा झाला तर त्याला कलमा आहे, तो टकुऱ्यात नाहीये. कलमा म्हणजे तुला झालेल्या गुन्ह्याची सजा त्याच्यात लिहिलेली आहे. तसा चराचरात असलेला देव कसा आहे हा शास्त्र पुरावा आहे. त्याला शास्त्र देव नाही, शास्त्र देव नाही. शास्त्र फक्त जे संतांना सांगितलं ते खरं आहे का खोटं एवढ्या करता. काही काहीच्या अवलदी अशा त्या बेकार त्याच्या टकुऱ्यातच उतरत नाही. तू का म्हणे नाही विश्वास जमाने, तू का म्हणे नाही विश्वास जमाने, तू म्हणे नाही विश्वास जमाने, तू का 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 म्हणे नाही विश्वास जमाने. पहावे पुराणे विचारोनी, 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 पहावे पुराणे विचारोनी. तुका म्हणे नाही विश्वास जमाने, तुका म्हणे नाही विश्वास जमाने, नाही विश्वास जमाने, तुका म्हणे नाही विश्वास जमाने. ज्याला विश्वास नाही ना, संतावर विश्वास नाही. जेव्हा संत होते तेव्हा समजून नाही घेतले आणि धडकल्यावर आता मोकळे झाले आम्ही समाध्या सोहळे करायला. आता ते इंद्रायणीत पाय ठेवला तर बाटत होती त्या काळामध्ये, आता जे त्याच्यात बुलड नाही ते बाटत आहे. इतकं विरुद्ध काम झालंय. आता ज्या काळामध्ये वाळीत टाकणारे आम्हीच, झोळीत माती घालिणारे आम्हीच बिलिंदर दैवाचे. आणि आता ज्ञानेश्वर महाराज की आता म्हणून जीवनामध्ये काय केलंय संतांना? मायबाप संतांना तुम्हा मला आपली अस्तित्वाची ओळख करून दिली. स्वतः उपाशी राहिले, हाडाची काढ केली, आतोनातच समाजाचा त्रास सहन केला. आणि सामान्य सगळे उद्धारत नाही, सगळ्याच्या नशिबात हा मार्ग नाही. उद्धाराचा मार्ग सगळ्या करता जरी असला, बारीक ऐका कीर्तन, उद्धाराचा मार्ग सगळ्या करता आहे. सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार. हरीच्या नामे, हरीच्या नामे, हरीच्या नामे. आमची आहे काय हे वाक्य? आमचे कलियुगामध्ये जर नामाला उद्धार होतो हे आमचं आहे का? चांगल्या चांगल्या बोच्या टकुऱ्यात उतरून राहिले ह्या गोष्टी कळू नाही का रे समाजाला? आप मरे तो मरे, यजमान को लेके मरे, आधा हकीम जान खतरे में. तुलाच उद्धाराचा मार्ग नाही, तू लोकांना काय सांगतो? नामस्मरण करा, नामस्मरण करा. कायच नामस्मरण करता? कशाचं नामस्मरण करता? संताची परिभाषा कळायला सुद्धा 1 किलोचा भेजा लागतो बरं का. संत कळायला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. ज्या आईच्या उदरी जन्माला आलो ना, तिची कुस सुद्धा पावन असावा लागते, तेव्हा संताची भाषा कळते, नाही तर मरून गेले बरं का.
पाठ करून मरून गेले लोक, त्याला काय विमान नाही आले बरं का, नाही आला. 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं, जैसे बडबडे भाट. काय सांगितलंय शास्त्रानं? जे सांगितलंय त्याचा अनुभव यावा का नाही? शास्त्र म्हणजे काय जेवाच्या पत्तरवाळा आहे का? त्यानं जो देव अनुभवला तो त्याच्यात लिहून ठेवला का नाही शास्त्रामध्ये? त्यांनी जो अनुभवला तो त्यांनी शास्त्रात लिहून ठेवला. शास्त्र वाचायची गोष्ट नाही, शास्त्र अनुभवाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानादेवी, नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानादेवी. एक तरी होवी अनुभवाचे सांगितले मायबाप. बघा, जे सगळं दिसतंय ना, आम्हाला सारं कळत हो, भजण्याला कळत, बोला कळत, म्हणणाऱ्याला कळत, पण ओळख कोण नाही हे कळत नाही. बघा तुम्ही, आपलं एक प्रकरण आहे काकड्यामध्ये, शुक्रवारी म्हणतो आपण, ते शुक्रवारी निर्गुण निराकार दादा माहुर माझं नाव, शकून सांगावया आले यमाई माझं नाव, शकून सांगावया आले यमाई माझं नाव. म्हणत्या ना कोण विचारू राहिलं? शकून ब्रह्मा विष्णू महेश. कोण विचारू राहिलं? कोण विचारू राहिलं? गावातला सकाराम तुकाराम विचारू राहिला का? विश्वाचा चालक मालक संचालक भगवान करतो अन्यथा करतो शक्ती विचारते. काय शकून विचारते? या कलियुगाचं वर्णन त्याच्यामध्ये मायबाप. चंद्र सूर्य जाती दादा अवघा होईल निराकार. होईल ना? जेव्हा चंद्र जाणारे, जेव्हा सूर्य जाणारे, तेव्हा काय राहणारे? काय राहणारे? तेव्हा मी राहणारे. हा, तुम्हाला सांगू राहिलो, मी जे भुकू राहिलो मी अनुभवून भुकतो. मी फुकट नाही भुकत. मी काही कुठं जाऊन 4-5 वर्ष मातीत घालेल नाही. मी तुमच्यासारखा संसारी, फक्त इथं धोत्रावर उभा आहे. हा, संसार करून परमार्थ माझ्या सद्गुरूंनी मला शिकवलाय. ज्यावेळेस चंद्र जाणारे, त्यावेळेस सूर्य जाणारे, त्यावेळेस काय राहणारे? त्यावेळेस पृथ्वी सुद्धा जाणारे, तेव्हा काय राहणारे? जी गोष्ट राहणार आहे ना, बघा ना, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघ्या शून्यात होते बाई, अवघ्या शून्यात होते बाई. स्वरातून गेलताय महाराज आहे म्हणायला, मी राहतो स्पीड मध्ये, मी बोलतो टिपला. त्याच्यात ते प्रमाण ऑनलाईन आलं का मग ते ताण होतं.
तुम्ही समजून घ्या, मायबाप तुमच्या पत्रात टाकेले. मी काही पट्टीचा भाव नाही, खानदानी कीर्तनकार नाही. सद्गुरूंना जीवनाचं महत्व सांगितलंय आणि महत्व सांगून त्या गोष्टीची प्राप्ती अनुभूती जीवनामध्ये करून दिली मूर्तिमंत. आणि म्हणून आम्ही बोलतो. ज्यावेळेस बघा ना, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. काय होतंय? तो हा विठ्ठल बरोबर रोज म्हणायले, त्याच्याशिवाय भजनाची सुरुवात नाही मायबाप. पण तो कळाना, हा कळाना, म्हणून फजिती आहे. आणि तो हा कळाय करता संताला शरण जावं लागत. हरी प्राप्तीची उपाय धारावे बुवाचे ते पाय. संत मरून गेले, काही आळंदीला गेले. अरे खरं सांगणारे मेले मायबाप. कारण खरं सांगितलं तर आमच्या बायका पोर उपाशी मरतील आणि आम्हाला तुकड्याची पडेल. आम्हाला ज्ञानोबाशी घेणं नाही, तुकोबाशी घेणं नाही. नाही 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 नाही. आणि आम्हाला तुमच्याशी घेणं नाही. तुम्ही 2-2 एकरी करा ना, आमच्या नावावर करून द्या. लोकांच्या त्यानं दान केली. दान थांब बेटा तुदरचा, त्याच्या घरी तुला बैल होऊन नाही राबावं लागेल ना, हा हात तोडून देईन तुला. विठाला विठाला. म्हणून संत करतात काय? संत आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून देतात. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. काय करतात गुरु? लोक म्हणतात तसं मरू नाही बाया, गुरु करावा लागतो, तसं मरू नाही. ज्याय ना केलं त्याला का विमान आली की नाही आपल्या गावात? गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. लय झाले बुचू बुचू. आम्ही तुमच्या गुरून पडा आमच्या पाया. ढेकणासारखे फुगून गेले, मरून चालले. कशाला म्हणतात गुरु? काय सांगावा गुरुना? आळंदी पंढरीची वारी करावा, तुळशीला पाणी घालावा, संहार करावा, एकादशी करावा, चतुर्थ्या करावा, मारुतीच्या दर्शनाला. हे गुरुन सांगा का? त्याला कळत नाही. माणसाच्या जन्माला आला का भूताच्या? माणसाच्या जन्माला येऊन जर हे त्याला कळत नसेल, हे गुरुनं सांगायचं असतं काय? माझ्या सांग नर्मदा परिक्रमणाला चालावा, माझ्या सांग चारीधामाला जावा, तिकडं अलकनंदा टांगापलटी घोडे फरार व्हावा. लोकांच्या काय चांगलं मरण आलं त्याला, अलकनंदाच गेलंय. तुम्ही जायले कोणी याच्यातले चारीधामाला जायले ना बस. त्या घोड्यावर लोक बसले, ते घोडं बी त्याच्या संगत गेलं, मग त्याला काय विमान आलं की नाही आलं? बरोबर आहे ना? आपल्या डोळ्यात एकच पाहिले ना घोडे जाताना, माणसं जाताना. अरे अवघड जाणार रे सगळं. आणि जे राहणार आहे ना त्याला ओळखीचा करा. आणि त्याला ओळखीचा कराय करता काय करावं लागत? या देहाचा तुला जो भ्रम झाला ना, तो काढावा लागतो अभंगाच्या पहिल्याच्या. करता टाळ्यावाजा. खूप सुंदर आवाज पांडुरंगाने त्यांना दिला, अति सुंदर. वा वा वा. हो, आपल्याला गर्दीची गरज नाही. मी आलो पाहुणे आला, हे म्हणे माणसंच नाही. आपल्याला माणसाने मी जवळीला सांगितलं असतंय, तुम्ही चिंताच करू नका. मक्काला सांगितलं असतंय. माया ना हे सगळं ऐकणारे लोक आहे बरं का.
हे सगळे उद्धाराच्या मार्गाला निघालेले सृष्टीमधले प्रत्येक, हे बी जीवाचे बरं का. 84 लाख योनीमध्ये हे बी येतात. आमचं कसं झालंय, महाराजापेक्षा लोक लय हुशार आहे. अजून त्याला एवढंच राहिले. हा, अजून ते अर्धा तास पाऊन तास इकडे तिकडे करतील, मग दम्मानं जाऊन बसू. आता या मावल्याला म्हणे चला घरातले तरी चला. ते म्हणजे आजू कुठं बोवा गेला, बोवा घरातच अजून. ते पहिले बोवाला बाहेर काढतील, पण आधी जाऊन नाही बसायचे. नाही 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 ना. आणि आम्ही लोकांना काय केलं, हा मी इतका काय सांगावं तुम्हाला, हा खाली येऊन नाही बोलता येत मला. आम्हाला काय आमच्या आडातच नाही. हा, ज्याला 25-25 देऊ राहिले ना तुम्ही, बर का, तुम्ही ज्याला 25-25 देऊ राहिले ना, त्यानं 1 तासाच्या वर कीर्तन केले नाही तुमचेवाले. त्याच्यात अर्धा तास इवळाच घातला द्यायला. आम्ही इवळाच्या बद्दल विरोध नाही आमचा. अरे पण या बसलेल्याला काय कळत आहे, मालकंस कळतो का, जोगिया कळतो का, भैरवी काय कळते यायला, तुडी कळते का, तुकडे काय कळतं यायला. जे एवढून राहिलं त्याला बी कळा ना मी कोणता मानलो. राग आळवितो नाना काय गातो ते, वर करून या तोंडन हाका मारितो. लई नाही लागत. उद्धारस असतेची या महापुरी रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिलं तरी मी पाहिला निघेल. सगळ्याकडचा मार्ग जरी कलियुगामध्ये सोपा असला तरी सगळ्याच्या नशिबात नाही तो. हो, ज्ञानोबा राहायला राग येत नाही, संताला राग येत नाही, येत नाही. त्याला म्हणून आमच्या गावातले पाटील, आमचे गायनाचार्य, आमचे मृदंगाचार्य बैल दूध यायचं. कीर्तनाला काही मर्यादा हासन का नाही. सगुण चरित्रे परम पवित्र सादर, हे कायला भुकायला कुठून आणलं का? आई माझी बाप माझा, तू कवर आहे ना, काऊन नाही आई माझी बाप माझा सांगितलं हो? अरे बसलेले ना सोडून द्या. हे 150 लोकांपैकी ना 199 लोक बिना डोक्याचे धरा तुम्ही. एखादा तर डोकेबाज असेल ना, हे भुकाचं कोणा करताय. एखादा नवीन असेल ना कोणी तरी, त्याला या गोष्टीची जाणीव नाही, त्याला त्याच्यासाठी भूक नाहीये. आम्हाला गर्दी लागती, रोडवर गाव लागत आहे, मध्यस्थी लागत आहे. नाही मारले फोन पे तर मानिसी देहाचा भरवसा, ज्याचा भरोसा आहे ना ते आपण नाही, ज्याचा भरोसा आहे ना ते आपण नाही, जे आपल्यातून निघून जाणार आहे ना ते आपण आहे. पण त्याची ओळख केली का, देव जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. अरे देव जवळ आहे, बरोबर आहे का नाही. जैसा हृदयामध्ये हा हृदयबंदी खाना आणि आत दगड कोणला, आणि विठ्ठल कुठला, सोलापूरचा कोणला. सोलापूरचा कसा मध्ये राहील बापा, काय अयोध्याचा कोणला. संताची भाषा काळाला 1 किलोचा भेजा लागतो. पालख्यांना शिवायच्या टकुऱ्यात उतरत नाही. उपध्वनी करंटा नेने अद्वैत वाट, उपध्वनी करंटा नेने अद्वैत वाट, उपध्वनी करंटा नेने अद्वैत वाट. रामकृष्ण पैसा कैसे निभय, कृष्ण पैसा कैसे होय, कृष्ण पैसा कैसा होय. अरे राम ज्या मार्गाने गेले, कृष्ण ज्या मार्गाने, त्या मार्गाने जावा, दुसऱ्या मार्गाने जावा. परब्रह्म राम वशिष्ठा शरण देव होता ना, का गुरु केले असं कधी विचार करायचा नसतो. जगद्गुरु गोपाल कृष्ण आहे, कृष्ण म्हणजे जगद्गुरु, तरी गुरु केले. साधेवाणी ऋषीला केलं का नाही. आमचं काय चाललंय, आम्ही बी गेलो गणटापुरे माळे आमच्या गळ्यात. थांब तुला आंबरी यायची हातीच्या दमदार सर बुकिंग करेल तिकडे. आपली ओळख करून घ्यायची. ज्याचा भरोसा म्हणून राहिलो ना माय बाप, तो क्षणभंगूर आहे. हा, आणि त्या क्षणभंगुराला काडी लावा लागणार आहे, तो मी नाही. त्याच्यामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस आहे ना, त्या गोष्टीला ओळखीचं करा. लई सोपं आहे बरं का. त्याच्यासाठी काय आमच्या नावावर तुमची वावर करून नाही द्यायची आम्हाला. नाही 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 नाही. बुवा बाजीना शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. हा, पतिवर्ता भुकी मरेन पिढे खाय, असं कलियुग आहे. त्याच्या सारखी नको. आम्ही काय चिमटे घेऊन राहिलो यायला, गायना शायर यायला. खरं बोललं का सकेला राग येतोय लोकायला, आम्हाला काही घेणं नाही. आमच्या भाजीपाला नाही सडून जाईल.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तुम्हाला तुमचं भाग्य चांगलं आहे की नाही? तुम्हाला या ऋषिकेश भाऊच्या माध्यमातून तरी तुमच्या कानाला स्पर्श करून हे शब्द चालले. कल्पती तुमच्या कानाला हे शब्द स्पर्श सुद्धा करणार नाही. कीर्तन ऐकता ऐकता जमारी गेले, काही काही कीर्तनात गेले, पण उद्धाराचा एकही शब्द तुमच्या करता निघू शकत नाही. जिना 9 महिने 9 दिवस दगड वाजवून पाळलं ना, त्या आईला किंमत राहते लेकरायची, वाजुटीला नसते किंमत. आमच्या संतांनी आईशी कळवळ्याची जाती. त्यांना तुकड्या करता जरी मौती झाल्या तर त्यांनी तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणाकरता ही गोष्ट लिहून ठेवली. माने देहाचा भरवसा केव्हा जाईल न कळे कैसा. सांगता येत आहे घरी जाऊच, अरे घरचं तर लय लांब राहिलंय, इथून उठू का नाही याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही. मायबाप हातो में लिया घास नाही तेरा. अरे कोणत्या गुरमीत तुम्ही आम्ही आहोत? इतकी सोपी गोष्ट साधू संतांना तुम्हाला आम्हाला सांगावं. देहाचा भ्रांती काढून टाकली पाहिजे, आणि देहाची भ्रांती संताशिवाय कळू शकत नाही. ऐसा संता शरण जावे जनी म्हणे तया द्यावे. अशा संताला शरण जा, आणि ज्याच्याजवळ जर भगवंताची ओळख नसेल त्याचे मुस्कड सुद्धा पाहू नका. तुकोबराय सांगतात त्याची विठ्ठल नाही ठावा, त्याचा संग न करावा. काय सांगतात तळतळून? त्याला राग येत नाही का? उपजनी करंटाला शाबासकी दिली काही ज्ञानोबरायानं. हे जीव जंतुशी नाही कळू शकत मायबाप. म्हणून तुमचं आमचं भाग्य थोरे. माणसाच्या जन्माला आलो, सोडून द्या आता. जे झालं ना ते सोडून द्या. झालं गेलंय, गंगाला मिळालंय. कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. परमार्थ कशाने करायचा? कशासाठी करायचा परमार्थ? बोरला पाणी लागावं म्हणून, लेकरू जन्माला यावं म्हणून, पोरांची लग्न व्हावे म्हणून. कशा करता? विकलेली जमीन परत यावी म्हणून. कशा करता परमार्थ करायचा? आमचा कशा करता चालला? नोकरी लागावं म्हणून नाही ना मायबाप. इतक्या खालच्या विचाराकरता परमार्थ करायचा नसतो. परमार्थ उद्धाराकरता करायचा असतो, आणि उद्धाराचा परमार्थ संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं मायबाप संत सांगतात जोपर्यंत देहाचा विसर तुम्हाला पडणार नाही, जोपर्यंत देह हा काळाचा भातुका आहे हे तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत देहाचं ममत्व गेल्याशिवाय देव कळणार नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे, तैसा काळ लोका नेत असे, तैसा काळ लोका नेत असे. अरे मांजरानं उंदर धावा तसे लोक टपाटप उचलू राहिला, आणि आता इथून पुढे तर लय उचलणार आहे बावली. आबा बाबा बाबा, इतकी महामारी येणार रे. आमचं काही नाही, आम्ही भोगून जाऊ, आम्हाला काही घेणं नाही. हे जरी ना ऐकाल दुसरं येईल, हे जरी ना ऐकाल, हे जरी ना ऐकाल, दुसरं येईल, हे जरी ना ऐकाल. आजच देव देवा, कळवळ येईल, जगाच्या जगात देवा, जगात देवा, कळवळ येईल, जगाच्या जगात देवा. आय गजराधारी आमच्या गावाला येईल, फेमस करणाऱ्याला कळणारा. हे जरी ना ऐका दुसरा येईल, हे जरी मी जे भुकू राहिलो ना, हे जर नाही ऐकलं ना, सरळ ते शेवटी बाग काळ बांधून आणि तोंड वाचून जावं लागेल. महाराज जरी असला तर. युट्यूब पहा तुम्ही, युट्यूब हा सोशल मीडियाचे उपकार आहे विचारायचे. तू लय भुकला ना आयुष्यभर, हा त्याचा रिझल्ट येतो. त्याचा रिझल्ट म्यालाही केलं, काहीच केलं नाही. तो सामान्य जीवानं जे केलं ना तेच तुला केलं. एवढं तुला झाले नाही, तो लोकांची सांभाळली. मला मी 2.5 मीटर काल घातलं, मला होऊन नाही द्यायचे म्हणून. बरोबर आहे, पण लोकांचे आणून ठेवले ना, आणि त्याला म्हणतं गाईला काढवा द्या, कायला सांभाळून राहिलं तू. नाही नाही नाही. जळ भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो गातला वासनेने.
आमचं सुद्धा तेच होणार आहे माई बाप. समजून घ्या. हे जर नाही ऐकाल मग दुसरा येईल. काही कळणार नाही. तो काय करेन, मुंडक्यावर पाय देईन आणि तोंड वासूस तर दाबीन. बुवा लोक सुद्धा डोळे फाडून चालले. त्याची झाले अंगे हरी रूप, हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप, हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरी रूप, हरी रूप, त्याचे झाले अंगे हरी रूप. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, जन्म घेणे लागे. पण तीच वासना हरिरूप कोण करू शकतो? ज्याची वासना गेली त्यांना. संत चरण रोज लागता सहज, वासनेचे बीज मेल्यावर जाय. कधी जाय? वासनेची बीज उघड्या वयाला हात लागला तर झटका कधी लागावा? ताबडतोब लागावा का नाही? बरोबर आहे ना? कांद्या कापल्यावर सकाळी पाणी येतं काय डोळ्याला? ताबडतोब येतं का नाही? मग इथं वासनेचे बीज जळून जाय सांगू राहिले ते. त्याची झाली अंगे हरिरूप. संत चरण रोज. हो, आज संत मेले नाही बर का. आज संत मेले नाही. जशीच्या तशी इथं पाणी आहे, इड पाणी आहे. जरा कीर्तन सुटायच्या वेळात आलं. आपण काय एका ओळीत सोडलं तर काही हरकत नाही. हे आडा परिवाराला काय बॉन्ड करून दिले का सगळ्या सोडल्या पाहिजे? नाही ना. तुमचं जोपर्यंत कटाळत नाही तोपर्यंत मी चालू देईन. तुम्ही ज्या दिवशी म्हणले का मी ज्ञानेश्वर माऊली करून घेतो, काय सांगत होते? इड पाणी बघा बरं का. इड पाणी तर काय करावं लागेल त्याला? सत्यनारायण घालावं लागेल. काय करावं लागेल त्याला? याला पाण्याच्या बापाला पाणी कळत नाही. ऐ, तुमच्या डोक्यात भ्रम होईल. त्याला पाणी कळत आहे. त्याला पाणी कळलं असतं तर त्यानं एखादी घेतल्या जिंदा आपण चक्कर तिकडे पाण्याखाली काल बोंबलं हिंडला असतं. पण तुमच्या आमच्या आपण मेंटल खोपडीचे लोक आहे. इथं पाणी आहे पण कोणाला माहिती ती? बघा, त्याला काय करावं लागत आहे? त्याला बोरची गाडी आणावं लागेल किंवा जेसीबी आणावं लागेल. आता नवीन आली ती मोठ्या सोडीची आणावं लागेल. त्याला परस, 2 परस, 4 परस, 5 परस, 7 परस, 50-60 फूट बोर जर घ्यायचा असेल तर 100 फूट नेल्यानंतर पाण्याची चिरकंडी मारता येईल. त्याच्या आधी काय राहत आहे? त्याच्या आधी खाकाना उडवतो का नाही? माहिती की नाही? खाकाना उडवतो का नाही? त्याच्यावरचं मटेरियल निघून गेलंय. मातड गेलंय, मुरुम गेलाय, दगड गेले का नाही? त्याच्यावरचं काय झालं? आवरण दूर गेलं आणि जिथं पाण्याची पाकी का तिथं ज्यावेळेस जाताना त्यावेळेस ते चिळकंडी मारतय. आपण म्हणतो घ्या पिढी काय ती पाणी लागलं का होतं? पाणी होतं. काय केलं? मटेरियल बाजूला केलं. तसं देहामध्ये देव आहे पण त्याचं मटेरियल बाजूला करा. आणि मटेरियल बाजूला करा याचा अर्थ काहीतरी सार्थक करा. अभंगाचं दुसरं चरण. सार्थक करा रे काही, सार्थक करा रे काही, सार्थक करा रे काही, सार्थक करा काही, सार्थक करा काही, सार्थक करा काही.
बी सुधले न सांगता टाळ्या वाजल्या. लाईन आली का भाऊ काय डिझेल संपला असं ना जे नक्कीचं लग्न 17 जे म्हणतं घे आवरून. तुला ग सांगावं वाटत आहे पण आवरून घे. 12 वाजून गेले 12:30 वाजले. बघा अति सुंदर प्रमाण दिलं. सार्थक करा हो काही जेने हरी जोडे पाये. ज्या गोष्टीनं देव जोडल्या जाईल अशी साधना करा. बघा ना ऐशियाचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐशी पदराचे धनी. हा अशा संताला तुम्ही शरण जा ज्याच्या जीवनामध्ये फक्त केवळ एक देव आणि देवच आहे. ज्याच्या जीवनामध्ये फक्त तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा एवढंच आहे. अशाला शरण जा. नाही तर बुवा दगड उचला तिथं बुवा आहे. हा काही कावळ्याच्या कावळ्या द्यायला का कापूच्याचा लहानच आहे. पण उद्धाराचा मार्ग सगळ्या जवळ नाहीये मायबाप. समजून घ्या आणि देहाचं सार्थक झालं पाहिजे. देहाचं सार्थक एका गोष्टीमध्ये आहे. ज्या गोष्टीला आपण जन्माला आलो ना बघा हरी ज्या गोष्टीला जन्माला आलो ना संसार हा स्वयंभू आहे. तुम्ही करणारच आहात. त्याचं काही ट्रेनिंग घाला का भाऊ. संसार करा. एक आजी होती लहानपणी ते पोटात होतं तेव्हा त्याचं बाप वारलाय. त्या म्हातारी झाली. ती तरुण होतं तेव्हा तिला दिवस राहिले त्या माऊलीला आणि ते 4-5 महिन्याचं होतं तेव्हा त्याचा बाप झाकला. झाकल्यानंतर गरिबीची परिस्थिती त्या माऊलीनं त्याला लहानाचं मोठं केलं. ते साळं भोळं होतं. ते बी ते काय असं प्युअर नाही साळं भोळं जन्माला येलं होतं. आणि मग ती माऊली सांगायची आपला दुसऱ्याचा रोजानं जाऊन पोट भरायची त्याचं लहानाचं मोठं करायची. ते लेकरू लग्नाजोगं झालं म्हणजे त्या गावात सेवा होती. कीर्तन झालंय पाय पडायला येतात लोक. ती माऊली आली बाबा लोकराला 24 वर्ष झालेलं आहे. साळा भोळ आहे. त्याला काही कळत नाही. मी लोकांची तर रोजा राजीना जाते त्याचं पोट भरते माझं भरते आणि त्याला एखादी पोरगी पहा तुमच्याकडे. बोला काय ना पुरी पावा का यायलाच भेटा ना. अवघड केळी. त्यांनी सांगितलंय आई त्याच्या जर प्रारब्धात असेल तर होईल ना. बोला का रिकामी धंदे करू नये. जे करायचं ते धंदे करावा. म्हणलं आई कर्म धर्म संयोगानं भगवान परमात्म्याची कृपा झाली त्याच्या जर त्याला काय क्वाऱ्याला ती थोडी जन्म घ्यायले होईल ना. त्याला काय नाही बाबा तुमचा आशीर्वाद लागला. बाबाच्या आशीर्वादानं पुरी भेटल्या त्याचं लई लहान लागली असते आमच्याकडे. अवघड खेळ बरं का. मग काय झालं 2 वर्ष त्या गावातल्या लोकांना माझं असं खटकलंय. 2-3 वर्ष काही तारीख नाही दिली आहे. मग सप्ताह बंद पडला. गोरख महाराज सत्यपुरी तिथे सांगायला बरं का मी इकडं तिकडं उचकायला रिकामच नाही. 3 वर्षानं मला फोन आला गावातून. होते लोक बिचारी राहतात जाणकार ठेवायला. हे बाबा फुकट कीर्तन करतोय याला फोन लावून पाहू आपण. फोन लावलाय म्हणे बाबा आमच्या गावात सप्ताह आहे तुम्ही सेवेला या. म्हटलं येईल बाबा काय अडचण आहे पण सुट्टी पाहून सांगा. सुट्ट्या टाकून जमत नाही. बरं रविवारची तारीख दिली. मी गेलो तिथं सेवेला. इतकी चिकार पब्लिक मायबाप. 5,500 लोक कीर्तनाला होती. 7 ते 9 कीर्तन होतं. कीर्तन वगैरे झालं. ती आजी आली म्हणे येते भाव होतं बरं का. दृष्टांत काय सांगायचं जरा बघा सिद्धांत पटवायचा आहे. ती म्हणे तेच भाव होतं बरं का. कुदू कीर्तन करीत होती. तेच भाई म्हातारी त्याला ठुलं ना. कीर्तन होऊन दिलं त्या म्हातारीला कीर्तन काहीच कळलं नाही. तिच्या डोक्यात फक्त बुवा होता. बुवाना काय भुगला तिला काही घेणं नव्हतं. कीर्तन वगैरे संपलं. दर्शनाला रीग लागली. दर्शन वगैरे होऊ दिले. सगळे शांत झाले. म्हातारी आले ना पुढं. आल्यानंतर दर्शन घेतलं. म्हातारी सांगितली बाबा तुमची कृपा लई फळाला आली. काय बाबड्याचं लग्न झालं. बाबड्याला बी बाबड्या झाला. ते भोळं होतं ना. संसाराची कशी अक्कल आहे त्याला. मग देवाची अक्कल असावा का नसावा. सायाचा करीची प्रपंची दिनानीची हरीची नामदती कव्या गुणे. हरीची नामदती कव्या गुणे. सायाचा करीची प्रपंची शिकावं लागलं का. त्याला कुठं ट्रेनिंग द्यावं लागली का. अरे संसार उपजतात तुमच्या आमच्यामध्ये. आनंद जन्मापासून माता पितृ शस्त्र आणि पुत्रदारा सतानीच्या कोट्यावधी
मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वदा. या गोष्टी करत आलेलो आहे, पण जे करायचं ते करत नाही. रिकामे धंदे करतो तुम्ही आम्ही, आणि रिकामे धंदे केल्यामुळे काय होतंय, आलं तसं जावं लागत. म्हणून सार्थक करा मायबाप. सार्थक याच्यामध्ये आहे ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय अशा महात्म्याला शरण जा. ज्याच्या जीवनामध्ये जर बिमार पडलो तर अनुभवी डॉक्टरकडे जातो का नाही? गावातल्या डॉक्टरकडे गुण नाही आला तर कन्नडला जातो, कन्नडला गुण नाही आला तर संभाजीनगरला जातो का नाही? जातो. बरोबर आहे ना? काहून? मला बरं लागलं पाहिजे, मग हा रोग गेला पाहिजे असं वाटतं का नाही? प्रत्येकाला वाटतं का नाही? मग परमार्थात काहून नसावा? योग गुरु केला का दुसरा चालत नाही, मग त्याच खाट्यात. आमचं काय जायचंय त्याच्यामध्ये नाही ना. आणि सांगणारे मेंटल खोपडीची योग केला का दुसरा करून नाही बाई. मग इथं तुला गुण नाही येत ना, तुला जावंच लागेल दुसऱ्या डॉक्टरकडं. प्रत्येकाला रोग आहे. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार, नाही करी जगी उपकार. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार, नाही करी जगी उपकार. देहाच्या रोगातून बरं होशाल, पण जन्म मरणाच्या रोगातून सुटू शकत नाही. ब्रह्मा सुटला नाही, महादेव बी सुटला नाही बरं का. येत उर नाही आले अवतार, येर ते पामार जीव किती. म्हणून सार्थक करावं, काहीतरी सार्थक करा. काय सार्थक करायचंय? आपली ओळख करून घ्यायची, बाकी काहीच नाही. संत काय करतात? तुझं आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलासी. तेवढी जागा दाखवून देण्याचं काम सद्गुरुनाथ करत असतात. गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे, श्रीगुरु वेगळे मायबाप, आणि जगद्गुरु त्याच्याहून वेगळे. ज्याच्याजवळ माग लाखन आहे, रथात मिरवणूक ते जगद्गुरु. कशाला म्हणतात जगद्गुरु, कशाला म्हणतात गुरु? जाऊ दे, माझा विषय नाही, तुम्हाला तिकडे जायचं पण नाही. म्हणून जीवनामध्ये सार्थक करायची ताकद संतांमध्ये आहे. आणि ज्यावेळेस जेने हरी जोडी, ज्यांना हरी जोडतात ना, त्या हरीचे पाय म्हणजे टंगडे नाही, हरीचे चरण. जर तुम्हाला कळायचे असेल ना तर ते संताला शरण जावं लागतं. आणि काय करतो जीव या संसारामध्ये? इतका गुंतून गेलेला जीव आहे, त्याला काही सुधरत नाही. बायका पोरांना हैराण झालेला आहे. लय पाऊस आहे, लय पाऊस आहे, लय पाऊस आहे, लय पाऊस. ज्या वर्षी पाऊस नाही त्या वर्षी पाऊसच नाही. देवानं डोळे काऊन लावले? पाऊसच नाही, देवानं डोळे आता उघडले तर खाऊन गच राहणार. आज लय उघडणार आहे तो. हा, इथं त्याची झलक आहे. ट्रेलर आहे, ट्रेलर. हा, 6 महिने पाऊस मे पासून चालू झाला. मे पासून, हो बरोबर आहे ना? 6 महिने पाऊस, इतका पाऊस पडणार आहे. आता शिकत न द्या थाड्यास वाढल्या. आता गावाच्या गावात घेऊन जाणार आहे. गावाच्या गाव महामार्या येणार आहे. कोरोनाने झलक दाखवून गेला, पण इतकी भयानक बिमारी येणार आहे. आणि याच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल, बघा, अजून काही जर मरायचं नसेल ना, ज्याचं मरण चुकलं त्याला भेटा. मरण माझी मरून गेले, मजला केले अमर. संत मेले नाही, आम्ही काऊन मरू राहिलो? आम्हाला ती गोष्ट कळत नाही. म्हणून आम्ही ज्याच्या नादी लागलो ती गोष्ट अभंगाचं 3रं चरण. धन संपत्ती पाहे, धन संपत्ती पाहे, धन संपत्ती पाहे, धन संपत्ती पाहे.
एक हिरे. वा वा, नमस्कार आहे देवा तुम्हाला. पांडुरंगानं चांगली लाभली अनुपम वाणी तुला. हो, सुंदर वाण्या तुम्हाला दिल्या पांडुरंग परमात्म्यानं. भगवान परमात्मा चांगली कृपा करो तुमच्यावर. हो, फक्त जाणून घ्या स्वतःला आणि मग करा. भजनात गेले आनंद दिले. हो, असं भजन व्हावं. नामदेवानं भजन करावं आणि देवानं नाचावं. वा, असं जीवन. एक बार कही तुलसीदास सांगतात, एक बार कहो तुलसीदास मेरा. असं भजन करा. वा, अतिशय गोडवा तुमच्या आवाजांमध्ये प्रभूनं दिला. म्हणून धन संपत्ती पाही ही तो राहील ठाई. हे सगळं राहणार आहे. कोणाला आलं का? नाही ना. कोणाला बांधून दिलं का? लई कोटीचा बांगला बांधला त्यात तिथं जाळलं का मध्ये? नाही ना. किती जरी कमवून ठेवलं, आता इथून पुढे गाडग्या माडक्याचे दिवस येणार आहे. हा, बँका सुद्धा बंद पडणार आहे. ऑनलाईन कार्यक्रम काही तर बायड्यात म्हणा. ऑनलाईन तिथं टावरच गुल झाला, भूकंप झाला आणि टावरच गुल झाला. मग काय करशाल तुम्ही? रेंज कुठून आणशाल? आकडे हिडीपी जळली तर तिकडून टाकशाल. पॉवर हाऊसच जळालं तर मग कुठून आणशाल? लाईन कुठून आणशाल? हे सवय करून घ्या आता, बरं का. इथे बोलतोय ना मी, उपदेश नाही करू राहिलो तुम्हाला, पण सत्य परिस्थितीचं वर्णन करतोय. इथं पुढं कलकी अवतार होणार आहे आता, बरं का. ही अवताराची तयारी चालू आहे बरं का, ही प्रभूची. हे तुम्हाला नाही कळू शकत. नाही 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 नाही, अरे पाठी संसार करता करता ढिले झाले. याच्यात काय करणार आहे तुम्हाला? पण जे सांगतोय ते जरा विचार करा. बिगर मोबाईलचं राहता आलं पाहिजे, बिगर फॅनचं झोपता आलं पाहिजे, आणि भूक 1-2 दिवस कणत काढता आली पाहिजे, तर जगशाल. नाही तर दिवस बेकार येणार आहे. इथून पुढे लय बेकार दिवस येणार आहे. कोरोनाच्या काळात कळालं नाही का? महिना महिना काहून 3-3 वर्ष घरात दडकून राहिले ना. तेव्हा दाढी साडीच काम आल्या. चांगल्या करून ठेवा, अजून यायला कळत नाही ते. अजून चांगल्या करून ठेवा, अजून हा गोण्यानं करून ठेवा, म्हणजे पुढे कामं येणार आहे त्या. पण तुम्हाला भाजीपाला बी भेटवता नाही बाहेर. तेव्हा काय खायच्या? काय दगड खायच्या काय? ही अवताराची स्थिती निर्माण होत चालली. पुढं पुढं महाप्रलय होणार आहे. हिमालयाच्या टोकाला पाणी लागणार आहे. हा, आणि हिमालयाच्या टोक्याला पाणी लागल्यावर आम्ही राहू का? हा, जाऊ द्या, लई वेळ झाला. सगळ्या महात्म्यांचे नमस्कार करतो. 3 चरणापर्यंत आपण आलो. मायबाप किती लांबायचं. मालक संतोष महाराज कुठे गेले? हा, बस झालं. लई लांबला का रबल तुटून जात आहे. कामापुरतं तर राहा. आत्माराम खवाळा गो आणखीन खवळू राहिला तर मग ताण होईल, डबल ताण होईल ना ते. म्हणून मग यथामध्ये येतात काय बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप, धन दौलत. अरे कोरोना ना पट्टीचं गायनच आहे रे बाबा. आपल्या परिसरातला नाव नाही सांगत तुम्हाला. त्याला कोरोना झाला बरं का. आणि कोरोना झाला, इतकं रात्रंदिवस बाहेर आहे. सप्ते भागवत रामायण बाबा 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 गायनाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य आपल्या परिसरातले. त्याला झालं कोरोना. बाबा कोरोना झाला. पोराने काय केलं? त्याला दिलं काढून बाहेर, गावाच्या बाहेर खळं होतं. शाळेच्या पलीकडं पार तिकडं खळ्यात नेऊन सोडलंय. क्वारंटाईन झाले ते. पॉझिटिव्ह आले त्याला नेलं तिकडं क्वारंटाईन केलं. डॉक्टरनं सांगितलंय म्हणजे इथं लई गर्दी आहे, तुम्हाला घरी जागा आहे का? बरं म्हणे आहे आमच्या खळ्यात जागा. तिकडे नेऊन म्हातार देत टाकून नेलंय व. अहो, स्वतःची जी पत्नी जी लग्न लावून आणलं रात्रंदिवस तिच्यासाठी मोरमोर करून राहिला ना, सेल्फी काढून राहिला ना. काय ना काय केलं माहिती का? 15 फुटाचा बांबू आणला भाऊ. 15 फुटाचा बांबू, त्याला पुढं प्लेट ठोकली. कोणा करता करून राहिला तू? एक वेळा मागचे चोर नाही, किंवा पुढचे चोरी. एक वेळा लक्षात याय ना, अजून पुढं प्लेट ठोकली बरं का. आणि त्या प्लेटीला त्याच्यामध्ये द्यायना भाकर ती भाजी ठेवायची आणि असे लांबून कसं त्याला वाटत लागत काय कधी आपल्याला. इतकी जर कंडिशन जितेची जर तो नरक भोगला असत तर मग आता पुन्हा ते धंदे करायचे का? सावध होई बाबा, काळा लागला त्या बाबा. अरे काळानं कुणाला सोडलं नाही, आपल्याला सोडणार नाही. म्हणून विचार करा. मला मरायच्या आधी सावध व्हावं लागत, मरणाआधी सावध व्हावे, आपुले स्वहित करून घ्यावे. हो, मेल्यावर सावध होऊन किती मोठे भाव आणून काही फायदा नाही, किती पंक्ती घालून काही फायदा नाही, किती करोड पुराण काही फायदा नाही. काही पिंडदान करा, काही करा. मी शास्त्राच्या विरोधातला माणूस नाहीये. आमच्या तुकोबर आहे ना, पिंड पदावरी दिला आपुलिया करी. मरायच्या आधी पिंडदान केलंय, द्यायना द्यायचं. आमच्या टकुऱ्यात उतरा ना विठोबार खुमाई.
मानसी देहाचा बरबसा केव्हा जाईल न कळे कैसा साधक सार्थक करावो काही जेणे हरी जोडी पायी धन संपत्ती हे तो राहील ठाई यथामती अवकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या संत माईबापा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बघा अभंग कोणता जरी असला ना त्याच्यात उद्धार सांगितलेला आहे, पण आम्हाला उद्धार कशाने हे कळत नाही. परमार्थ धकाच्या टायमाला करता आला पाहिजे. मला ज्यावेळेस हा देह सोडायचा आहे, देह सोडताना जी गोष्ट निघून जाते ना भाऊ, त्या गोष्टीला ओळखीचं करायचं आहे. बघा देहामध्ये सगळं शरीर जे आपलं पंचतत्वाचं आहे ना, पंचतत्व या ठिकाणी घेऊन जात आहे. बघा तुम्ही जसं 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 भगवान परमात्मा एकदा नेत नाही त्याला, पाय थंडे पडतात, पायाचे थळवे गार होतात, बरोबर नाही. कमरा लोक गार झालंय, आपण मग आता थोडा वेळ राहिला यायचा. आता मग कमराच्या पुढे छाताडा लोक आलं का हात पाय त्या गार पडले आता बरं का. आता यायची काही मिनिटात शिट्टी वाजणारे. हा मग ते इथपर्यंत येते, कानाचे चापे वाकडे होतात. बघा बरं का, ते पंचतत्वाचं आहे ना, ते कसं कसं जात आहे ते तुम्हाला सांगू राहिलो. कानाचे चापे पडले या जुन्या बाया म्हणते आता हा दर्शक राहिला, आता दर्शक दूध आणा, दूध शिपा द्यायला दूध. मग तर मेलय तसं पुरीच्या पिता पिता मेलय आणि मारायच्या टायमाला गिरगाईचं दूध येत आहे त्याला. बघा मग शिपा देतो आपण. इथपर्यंत जीव गेलेला असतो खाली, या देहाचा जीव इथपर्यंत खाली गेलेला असतो. फक्त एक गोष्ट चालू असते, कानपूर लाईन राजीवनामध्ये राहतो, डोळ्याचे पहिलेच खासडं होईल राहत्या आणि मुखाचं तर आ करत असतंय. ते फक्त तेवढ्या क्रियेमध्ये एक गोष्ट चालू असते आणि ती गोष्ट ओळखीची करून घ्यायची. बघा सगळं चालू असतंय, सगळं गज भरेल राहतं, बुचकं बसलेलं राहतंय, बरोबर. मग ते सगळे शिपा द्यायला सुरुवात करते. जावयानं द्यायचं, मोठे लेकीन द्यायचं, मधलीनं द्यायचं, सगळे भावकीचे येईल राहत्या कधी उचकत पाहायला. मग हे सगळे शिपा देता 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 ते गिळीत काय जातं, काय मध्ये जात नाही जात ना, ते घर 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 करता येते. तरी आमचा वाटायचा सपाटा राहतो. आणि एवढ्यामध्ये काय होतं, त्या दुधाची लेवल वाढते आणि दुधाची लेवल श्वास नलिकेपर्यंत आली रे आली दाम परम. अरे निघून गेला वारा, 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 गाडी राहिला बसाडा, जे निघून गेलं ते ओळखीच गेलं का, त्याच्या श्वास नलिकेमध्ये दूध गेलं रे गेलं आऊ दाम परम बरा होता ना बाया. जे निघून गेलं एवढ्या लोकांमध्ये ते दिसलं का, ते दिसत नाही, ते संताला दिसतं. म्हणून संताला शरण गेलं पाहिजे आणि संताकडून जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे. ते काय करतात तर सेना महाराज सांगतात त्या पंढरी रायाला शरण जा. त्याला शरण गा पंढरी राया, शरण गा पंढरी राया, शरण गा पंढरी राया, शरण गा पंढरी राया, शरण गा पंढरी राया.
जय
शरण रिगा पंढरी राया सेना न्हावी लागे पाया. संत शिरोमणी सेना महाराजांचा अभंग आहे. संताला जात पात धर्म काही नसतो मायबाप. आम्ही जातीत गुंतून टाकले संत. त्यांच्या अनुभूती महत्वाच्या असतात. म्हणून सेना महाराजांनी अतिशय सुंदर, अरे पंढरी म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, गणपती म्हणा, साईबाबा म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, काही पण म्हणा, शरण जा म्हणावा लागतंय. आडून साधू संताला आडून बोलावा लागतंय. तो भगवान परमात्मा कळत नाही ना. कसं बोटानं दाखव तुला हे अनुभव गुरुच्या बोला. देव गुरुना, गुरुविना अनुभव कैसा कळे. त्याच्याकरता सेना महाराज आपल्या चरणावर लागतात आणि सांगतात, मायबापांनो तुम्हाला पाया पडतो, तुमच्या जन्माला आलो ना सार्थक करा मायबाप. काही नाही, खूप सोपा देव आहे बरं का. सांगणारे पण जिवंत आहे बरं का. ज्ञानोबा राजाच्या काळातला, रामाच्या काळातला, कृष्णाच्या काळातला, प्रल्हादाच्या काळातला, ध्रुवाच्या काळातला सूर्य जशाच्या तसा आहे, पाणी जशीच्या तसं आहे, पृथ्वी जशीच्या तशी आहे. लिंबाला लिंबच म्हणत होते लोक. लिंबाला काय वड थोडी म्हणत होते लोक पहिले. वडाला वडच म्हणत होते. आणि आजही जसेच्या तसं सगळं सृष्टीमध्ये आहे. तसा लोक म्हणजे आता कुठं संत राहिले का, तो लई पर्वताप्रमाणे, त्याच्यामुळे तुला कुठं दिसत आहे, तुला कावीळ होईल, त्याच्यामुळे तुला पिवळं दिसत आहे. जे पिवळं आहे काय, तो फक्त ते रोग घातला का जसेच्या तसं कळतं. म्हणून यथामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप संतोष महाराजांना, ऋषिकेश महाराजांच्या निमित्तानं ही सेवा माझ्याकडं हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू गोरखनाथ महाराज शिवतेकर पवार यांच्या माध्यमातून याली भाऊ तुम्हाला सुट्टी आहे. आणि ऋषिकेशाला परंपरेचं नाम होतं मायबाप, त्याला नामानं उद्धार होतं बरं का. हरिविना जन्म, तुम्हाला माहिती आहे, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. आणि ते त्याच्याजवळ होतं. आणि म्हणून त्यांच्याही कुटुंबाला इच्छा होती का भाऊंचं कीर्तन या ठिकाणी व्हावं. आणि त्याचा कर्मयोग चांगला बिचारायचा का मला सुट्टी मिळाली. मी सुट्टीचा महाराज आहे, मला सुट्टी मिळाली. रात्री आळंदीहून मी रात्री 12 वाजेला आलो. अभंग महाराज तुमचा फोन आल्यावर बघितला. अरे उद्या आपल्याला कार्यक्रमाला जायचंय म्हणून पाहून म्हणावं लागलं बरं का. होता तो, पण मागं पुढं होऊ नये एवढ्या करता पाहून म्हणावं लागलं. नाही तर बुवाच्या अभंग बी पाठणे असं होतं, असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून आलो, सेवा झाली तुमच्या सर्व गान गंधर्वांचे. खरंच नतमस्तक अतिशय सुंदर साथ सर्वांनी दिली. आमचे मृदंग सम्राट असेल, वादक असतील, आमचे रामेश्वर मंडप साऊंड सिस्टीम यांच्या सुद्धा चरणी मायबाप तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. विनयकरी बाबा असतील, जरी गायला नसेल पण उभा राहिले यायला महत्व आहे ना, त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सर्व संत मायबापात आपतिष्ट आले, या ठिकाणी तुमच्या सर्वांची धन्यता देतो. आणि त्या कुटुंबाचे आभार मानून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.